आपल्यात जे काही झालं ना ते संध्याकाळपर्यंत मान्य करायचं असतं. ते जर तू मान्य केलं नाहीस ना तर मला काय करायचंय ते करायला मी मोकळी. मला सगळ्यांना खरं काय ते सांगावंच लागेल. अहो चला मी तुमच्या डोक्याला तेल लावून देते. नाही नको असू दे. नको काय, सारखेच टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. शांत वाटेल तुम्हाला. बसा, या तेल लावून देते. बसा, या बसा इकडे. सावकाश. अहो डोक्याला तेल लावलं ना की शांत वाटतं. तुमचे सगळे टेन्शन्स पळून जातील बघा. आता तुला कसं सांगू राणी, तू माझं टेन्शन कमी करायचा खूप प्रयत्न करतेस, पण ही अशी चंपी करून काही फरक नाही पडणार आहे. तनिषाला पैसे देऊन इथून परत पाठवणं हाच एक पर्याय आहे माझ्या टेन्शनवरचा. बरं तुम्ही आहे ना तनिषा मॅडमच्या पैशाचं जास्त टेन्शन घेऊ नका. त्या थोडी आता म्हणतायत की लगेच माझे पैसे द्या म्हणून. आता लगेच द्यायची गरज नाही असं म्हणाल्यात ना त्या. आपण आपल्या सोयीने लवकरात लवकर त्यांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करूच. तुम्ही नका काळजी करा. इंद्रा, ते रात्री आपल्यात नको ते घडलंय हे तुला मान्य करायचं नाहीये ना? ठीक आहे, तू काही बोलत नाहीयेस तर मग आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता काय बोलू मी हिला? एवढ्या वेळा सांगूनही का परत परत त्रास देते मला ही? एकदा सांगूनच टाकतो हिला की नाही मान्य आहे मला, काही घडलंय आपल्यात त्या रात्री. नाही नाही नको, परत काहीतरी तमाशा करेल. माझे हात दगडाखाली अडकलेत, मनात असून सुद्धा काहीच करू शकत नाहीये मी एक विचारू का तुम्हाला? मी काय सारखं फोन असतं तुमचा? फोन आणि फोन इकडे काय गरज आहे फोन हिसकवायची? ही काय पद्धत आहे फोन हिसकवायची? तुला माहिती ना मला आवडत नाही. बालिशपणा करतेस कधी कधी. यांना काय झालं अचानक? हे असे का वागले माझ्याशी? आज खाली जे काही झालं, त्या फॅक्टरीत जे काही झालं, त्याची रिॲक्शन राणी आणि इंद्राच्या रूम मध्ये नक्कीच उमटली असणार आहे. आय एम डॅम शुअर. करेक्ट. तू काय कचाट्यात पकडलंस त्याला? आता तो स्वतःवर किती कंट्रोल ठेवतो ना हे बघायचं आपल्याला. त्या इंद्राला चांगलंच ओळखते मी. त्याच्या रागावर अजिबात कंट्रोल नाही. तो कधी ना कधीतरी त्याचा राग बाहेर काढणारच. हा, पण त्याचा तो राग तो माझ्यावर नाही काढू शकत हे त्याला चांगलंच माहिती. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर निघणार, तुझा राग तो त्या राणीवर काढणार आणि ऍट दी एंड दोघांमध्ये फूट पडणार. करेक्ट. यासाठी तर सगळा प्लॅन केला होता मी. सॉलिड आहे तुझा प्लॅन सुद्धा आणि तू सुद्धा. आणि माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू का? मस्त प्लॅन आहे. नको अगं बाई, सांग असा. आय वॉज जस्ट किडिंग. बोल. बर, आपण ना काय, कसा आहे हा प्लॅन? सुपर. सुचतं की तुला पण? गुड 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 गुड. तो एक काम कर, उद्याच सुरू कर. म्हणजे चांगल्या कामाला कशाला ना वेळ. करेक्ट. आता उद्या मी काय करते ते तू बघच. राणी, काय ग, रात्री इंद्राच्या डोक्याला तेल लावून दिलं नाहीस का? वाटीत सगळं तेल तसंच आहे.
काय सारखं फोन असतं तुमचा फोन आणि फोन इकडे ही काय पद्धत आहे फोन हिसकावायची? काय ग राणी काय झालं? इंद्रा डोक्याला तेल लावायला नाही म्हणाला का? नाही नाही असं काही नाहीये लावलं होतं मी त्यांच्या डोक्याला तेल. अगं त्याची चंपी करून दिली असतीस ना तर तेल सगळं संपलं असतं. तेल तर सगळं तसंच आहे. नाही ते थोडंच तेल लावलं काल. काय झालंय? तुमच्या दोघात काही भांडण झालंय का? नाही असं काहीच झालं नाहीये सगळं ठीक आहे. राणी आमच्यापासून काही लपवू नकोस हं. खरं खरं सांग काय झालंय? हे बघ राणी, तुला अजिबात खोटं बोलता येत नाही बरं का. सांग ना बाळा, काय झालंय? नाही खरं असं फार काही झालं नाही. अच्छा म्हणजे थोडं का होईना काहीतरी झालंय. तर काय झालंय? ते काय झालं काल मी तेल लावून देत होते त्यांच्या डोक्याला आणि अचानक त्यांच्या फोनवरती कोणाचा तरी मेसेज आला. मग त्यांना ना असं टेन्शन आल्यासारखं झालं. मी सहज बघायला म्हणून फोन घेतला त्यांच्याकडून. मग मग काय माहिती का अचानक ते चिडलेच. पहिल्यांदा खेकसले माझ्यावर आणि मग त्यांचा फोन हिसकावून घेतला माझ्या हातातून आणि झोपून गेले. मग अरे देवा, इंद्राचं काय बिनसल्यानं कळतच नाहीये. गेले काही दिवस ना जरा वेगळंच वागतोय. हो ना ग. अगं रात्री तनिषाचं बोलणं ऐकून तर बाई मला धक्काच बसला ग. मला असं वाटतं त्यांना ना कुठल्या तरी गोष्टीचं खूप मोठं टेन्शन आलं. कारण आता कालचंच बघा ना, मी फक्त फोन घेतला त्यांचा तर ते एवढे चिडले. याआधी असं कधीच वागले नव्हतं ते. बघा मी म्हणत होते मला इंद्रासारखा नवरा हवाय. आता इंद्राच असं वागणार असेल तर कसं चालणार? म्हणून मी लग्न करायला नको म्हणत होते रत्ना काकी. अहो असं काही नाहीये. ते माझ्याशी कधीच वाईट वागत नाहीत. अगं पण आता म्हणत होतीस ना तो ओरडला तुझ्यावर. हो पण काल त्यांना काहीतरी टेन्शन आलं होतं म्हणून असं झालं. पण आधी कधी ते असं वागले नाहीयेत. काहीतरी नक्की झालंय.